झालेला हल्ला हा दुर्दैवी आहे, त्याचा आम्ही निषेध करायला या ठिकाणी आलोय। ज्यांनी हल्ला केलाय त्यांना मी सांगतोय की देशभर हे वातावरण नाहीये। आमचं आणि तुमचं भांडण या देशात नाही। तुमच्या अंगावर जर कुणी आला तर त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा आम्ही येतो हे विसरू नका। ही नवी सुरुवात नांदेडमध्ये करू नका। आज या समाज बांधवावरती हल्ला करायचा, धमकवायचं। अरे नांदेड म्हणजे काय आयरे गैरे का? नामांतर लढ्यात शहीद झालेल्या अवलादी या ठिकाणी राहतात, आयऱ्या गैऱ्या अवलादी राहत नाहीत, हे यांनी लक्षात घेतलं पाहिजे। हे आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे। सिद्धार्थनगर त्याचं नाव आणि त्याच्यावर जर हल्ला होत असेल ते अतिशय दुर्दैवी आहे। आपल्या सर्वांचं म्हणणं मी ऐकलंय, त्याचा असणारा सगळा फायर वगैरे घेतलाय। ज्यांनी आपल्यावरती अन्याय केला असेल त्यांना असणारं या ठिकाणी आम्ही सोडणार नाही। पण सामाजिक सलोखा ठेवा, सामाजिक सलोखा ठेवा, एकत्र राहा, शांततेत राहा। मी तुम्हाला या ठिकाणी आव्हान करतोय की आपलं आणि या समाजाचं भांडण नाहीये। त्यांना पण मी आव्हान करतोय की आमच्या अंगावरती पुन्हा येण्याचा प्रयत्न करू नका, पुन्हा दीपक केदार खपून घेणार नाही, हा इशारा या माध्यमातून मी देतोय। इथल्या पोलिसांना आव्हान करतोय की या पोलिसांनी ज्यांनी आमच्यावरती दगडफेक केली त्यांना अटक केली पाहिजे। मित्रांनो, घाबरण्याचं कारण नाही। या घटनेमध्ये आपण गांभीर्याने लक्ष घातलेलं आहे आणि तुमच्या वरती ज्यांनी कुणी हल्ला केला त्यांना आम्ही सोडणार नाही, हा शब्द सुद्धा या माध्यमातून देतो। तुमचे चेहरे बघितले, भयभीत अवस्थेमध्ये तुमचे चेहरे। आताही तुम्हाला वाटतंय पुन्हा काही घडतंय की काय? परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तुम्ही लेकर आहात। ज्यांनी कुणी इथं ठिकाणी राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू केलाय, समाज महत्वाचा हे त्यांनी लक्षात घ्यावं। समाज महत्वाचा आहे। समाजाला एकटा पडून जर कोणी या ठिकाणी राजकारण करत असेल तर हे त्यांना येणाऱ्या काळात समाज माफ करणार नाही, असं सुद्धा या माध्यमातून मी जाहीर करतो। समाज आज धोक्यात आहे। या ठिकाणी कोण काय करतंय हे सगळं बारीक इनपुट आउटपुट घेतला जाईल। शांततेत आम्ही हा लढा या ठिकाणी लढू। पण जर का पुन्हा कुणी अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर मी पोलीस यंत्रणेला सुद्धा या संदर्भात बोलणार आहे। आता सुद्धा मी आलोय, संरक्षण नाहीये पोलिसांचं। एवढी मोठी घटना घडून संरक्षण आहे का? ते संरक्षण सुद्धा पुन्हा दिलं पाहिजे। आणि आपण सर्वांना मी आव्हान करतोय की आपण सर्व या ठिकाणी शांततेत राहा। बाबासाहेबांचे लेकर आहेत असं समजू नका, तुमच्या पाठीशी कुणी नाही। मी 400 किलोमीटरवरून फक्त तुम्हाला भेटायला आलोय, तुम्हाला साथ देण्यासाठी आलोय। समग्र महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहण्यासाठी समजू नका। आणि जे कुणी तुम्हाला या ठिकाणी कोंडीत अडकवण्याचा प्रयत्न करत असेल त्यांना उत्तर निवडणुकीच्या काळात हा दीपक केदार याच ठिकाणी येऊन दिल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द सुद्धा या माध्यमातून घेतोय। बिलकुल घाबरायचं नाही, बिलकुल डगमगायचं नाही। जी कायदेशीर प्रक्रिया ती पार पाडू। बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आणखी जिवंत आहे। या ठिकाणी कायदा जर हातात घेतला तर त्याला महागात पडेल, हे सुद्धा या माध्यमातून मी जाहीर करतो। आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे। अफवांवरती विश्वास ठेवू नका। लोक अफवा पसरवतील, दिशाभूल करतील, तुम्हाला या ठिकाणी चुकीचं वातावरण तयार करतील। असं वातावरण तयार होऊ देऊ नका। मी या ठिकाणी येऊन गेल्यानंतर सगळ्यालाच माहित आहे की मी सत्याच्या बाजूने येत असतो, खोट्याच्या बाजूने येत नाही। त्याच्यामुळे आपण ठामपणे तुमच्या पाठीशी येत एवढंच या ठिकाणी सांगायला आलोय। उद्या या संदर्भात मी पोलिसांना बोलणार। इथल्या